श्रीरामपूर येथील विजयादेवी लक्ष्मणराव भोपळे या 79 वयाच्या वृद्ध महिलेच्या बंगल्यावर दरोडा घालणाऱ्या टोळीतील 6 पैकी 4 आरोपींना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केले। 1 मार्च रोजी या आरोपींनी वृद्ध महिलेच्या बंगल्यात दरोडा टाकला होता। फिर्यादी महिलेला कोयत्याचा धाक दाखवून तसेच महिलेचं तोंड दाबून फिर्यादीच्या अंगावरील व घरातील सोन्याचे दागिने व रोख रक्कम बळजबरीने चोरून नेले होते। सदर गुन्ह्याचा तपास करत नगर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने या दरोडेखोरांच्या टोळीला अटक केली असून त्याच्या ताब्यातून विविध प्रकारच्या धातूच्या मूर्ती, पांढऱ्या धातूचे कॉइन, बांगडी, नाकातील नथ, पांढऱ्या मण्यांचा हार, मोबाईल वगैरे असा 4,23,500 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला। या कारवाई संदर्भात बोलताना स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांनी अधिक माहिती दिली। श्रीरामपूर तालुका पोलीस स्टेशन हद्दीमध्ये खानापूर या गावी फिर्यादी सौ विजया भोपळे या आपल्या शेतातील घरात एकट्या झोपलेल्या असताना रात्री 5-6 ते 7 अज्ञात इसमांनी घरात प्रवेश करून त्यांना चाकूचा धाक दाखवून त्यांच्या अंगावरील सोन्याचे दागिने तसेच रोख रक्कम असं साधारण 9,80,000 रुपयाचा मुद्देमाल पळवून नेलेला होता। गुन्ह्याचं गांभीर्य लक्षात घेता जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री राकेशजी ओलासर यांनी स्थानिक गुन्हे शाखेला समांतर तपास सूचना दिल्या होत्या। त्याप्रमाणे PSI धाकराव व टीमने घटनास्थळी भेट देऊन तसेच CCTV कॅमेरे आणि इतर तांत्रिक बाबी तसेच माहितीच्या आधारे चांदेकसारे येथील बाळू भास्कर जाधव त्याच्यासोबत इतर 2 अशा 3 जणांना ताब्यात घेतलेला आहे। त्यांच्याकडून फिर्यादीचा मोबाईल, 3.5 तोळे सोनं आणि 29,000 रुपये कॅश तसेच घरातील देव्हाऱ्यातील इतर वस्तू या जप्त करण्यामध्ये स्थानिक गुन्हे शाखेला यश मिळालेलं आहे। तसेच या गुन्ह्यामध्ये साधारण एकूण 8 आरोपींचा सहभाग आढळून आलेला आहे। त्यामध्ये फिर्यादीचे बंगल्यावरच सालदार म्हणून राहणारे सुनील पवार यांचाही सहभाग आढळून आलेला आहे।